नरसिंह चव्हाण. मी राहळपट्टी ग्रामपंचायतमधून माझे मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी आता होऊ असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये पंचायत समिती गणामध्ये सांघिक गणामध्ये उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी दाखल केलेली आहे. आमचे पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब, तसेच विलासबापू आवताडे, तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, तालुका अध्यक्ष मनोज भाऊ शेजूळ यांच्याकडे उमेदवारी दाखल केली असताना काँग्रेस पक्ष सांघिक गणामध्ये काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी, माझ्या मिसेसला उमेदवारी दिली तर आम्ही निश्चितच लढू. आणि जिल्हा परिषद माजी सदस्य संतोष शेजूळ साहेब आणि सुभाष भालेराव साहेब यांच्याकडून झालेले विकास कामं, अजून राहिलेले विकास कामामध्ये निश्चितच आम्ही काम करू त्यावर. आणि एकूण किती काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे कार्यकर्त्यांनी? सध्या तर 5-6 उमेदवारी काँग्रेस पक्षाकडं पंचायत समितीमध्ये मागितलेली आहे. आणि काळे साहेबाच्या आणि विलासबापूच्या नेतृत्वाखाली मी सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळं मला उमेदवारी देतील असं मला वाटतंय. काँग्रेसमध्ये तुम्ही किती वर्षापासून आहात? काँग्रेस पक्षामध्ये माझे वडील गेले, आजोबा गेलो आणि माझी पण मी जन्मापासूनच काँग्रेसमध्ये आहे. आणि इथून पुढं काँग्रेस पक्षाने आम्हाला उमेदवारी द्यावा अशी अपेक्षा आहे. म्हणजे काँग्रेसचा तुमचा गेल्या अनेक वर्षापासून संबंध आहे? म्हणजे आजोबा गेले, वडील गेले, म्हणजे अनेक वर्षापासून काम करतोय काँग्रेसमध्ये. पिढ्यानपिढ्या काँग्रेसचे आपण सक्रिय कार्यकर्ते आहात. पिढ्यानपिढ्या गेल्या ना, त्यामुळं सक्रिय कार्यकर्ता आहे आम्ही. त्यामुळे तुमच्या कार्याची आणि तुमच्या या वडिलोपार्जित काँग्रेस तुमचं जे आहे याची काँग्रेस दखल घेईल. बरोबर, वडील उपार्जित असल्यामुळं काँग्रेस पक्ष आपली दखल घेईल. आणि काळे साहेब आणि विलासबापू आवताडे, जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, तालुका अध्यक्ष मनोज भाऊ शेजूळ हे निश्चितच आपलं सक्रिय म्हणून तिकीट देतील अशी आशा आहे. आणि ह्या सांघिक गणामध्ये सुभाष भाऊ भालेराव आणि जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ शेजूळ यांनी विकास कामं केलेले आहे. त्यामध्ये राहिलेले काम निश्चितच आम्ही करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय.